दरम्यान कृषी केंद्र चालकांनी राज्यव्यापी संप पुकारलाय असं दिसतंय। प्रलंबित मागण्यांच्यासाठी कृषी केंद्र चालकांनी हे संपाचं हत्यार उपसलेलं आहे। यामुळे नागपुरातही आंदोलन होताना दिसतंय। कृषी केंद्र चालकांनी आपापली दुकानं आपापले व्यवसाय बंद ठेवलेत। खतं, बियाणे आणि अनुषंगिक वस्तूंच्या विक्रीवरील कठोर अटी मागे घ्याव्यात अशी मागणी या कृषी केंद्र चालकांनी केली आहे। आत्ताच आपल्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर भविष्यामध्ये अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आलाय। या कृषी केंद्र चालकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। आपल्यासोबत काही कृषी केंद्र चालक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल, एकंदरीत जर बघितलं असेल ज्याच्या काठी तुमच्यावर लावण्यात येतं असं तुमचं म्हणणं आहे, मात्र यावर काय एका अर्थानं संपाने काय तोडगा निघेल असं तुम्हाला वाटतंय? जरूर निघेल। आतापर्यंत आम्ही बेमुदत संप कधी केला नाही आणि जेव्हा जेव्हा संप केले गव्हर्नमेंटनी फक्त आश्वासन दिले व एकही मागणी पूर्ण झाली नाही। म्हणून यावेळेस सगळ्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर हा निर्णय घेण्यात आला की आपण बेमुदत संप करू आणि जोपर्यंत मागण्या लेखी स्वरूपात मिळत नाही फक्त आश्वासनावर संप मागे घेण्यात येणार नाही। उद्या आम्हाला मंत्री महोदयांनी मंत्रालयामध्ये मुंबईला वेळ दिलेली आहे। तिथे आमच्या शिष्टमंडळाची बैठक आहे त्यांच्यासोबत आणि आम्ही आमच्या मागण्या पहिलेही लेखी रूपामध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि आशा करतो की उद्या त्यांच्या पर्सनल बैठक होत असताना आमच्या मागण्यांवर चांगला विचार होऊन त्या मागण्या पूर्ण होतील अशी आम्हाला पूर्ण आशा आहे। संप जे आहे ते अविरत जे आहे ते सुरू असणार आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।